एका साध्या गुराख्याला देव मानलं जातं. हो, आजही हजारो लोक त्यांच्याकडे नवस बोलतात आणि तो पूर्णही होतं. असं बाळूमामा देवस्थान. आता आपण जातोय बाळूमामा देवस्थानाला. बघा इथे किती सुंदर पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. अतिशय मोठं पार्किंग आहे आणि हे पार्किंग फ्री आहे. आता आपण इथे गाडी ठेवून बाळूमामा देवस्थानाकडे प्रस्थान केलेलं आहे. मंदिराकडे हे बाळूमामा देवस्थानाचं गेट आणि इथे तुम्हाला अनेक दुकानं दिसतील आणि इथे यात्री निवास देखील आहे. आज आपण जाणून घेऊया बाळूमामांबद्दल. महाराष्ट्रातलं हे एक अद्भुत लोकदैवत आहे बाळूमामा, ज्यांना आपण बाळूमामा म्हणतो. बाळूमामा हे धनगर समाजातील होते. ते मेंढपाळ होते, म्हणजेच गुराखी होते. साधं आयुष्य, पण लोकांसाठी ते मोठं दैवत बनले. आपण आता ही दुकानं बघतोय, अनेक दुकानं लागलेली आहे इथे. अतिशय मोठं देवस्थान आहे. बघा चप्पल ठेवण्याची देखील किती चांगली व्यवस्था यांनी केलेली आहे. हे देवस्थान अगदी सुव्यवस्थित दिसत आहे. बघा गरीब लोक इथे, जी इथली स्थानिक लोक आहेत, ती छोटी छोटी वस्तू विकून आपला संसार चालवतात. प्रत्येक जण रांगेमध्ये येऊन हार विकतो आहे. आपण आता आम्ही रांगेत लागलेलो आहे आणि आता मंदिराकडे जातो. हे मंदिर कोल्हापूरमध्ये आहे, आदमापूर येथे. इथे दरवर्षी मोठी यात्रा भरते. बघा हे जे सद्गुरू बाळूमामा हॉस्पिटल इथे आहे, धर्मादाय हॉस्पिटल आहे. इथे सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. या धर्मादाय हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा केलेल्या आहेत. स्वच्छ पाणी पिण्याची देखील व्यवस्था इथे आहे. सर्वांना अगदी स्वच्छ पाणी इथे मिळेल. बघा जेथे भाव नाही उणा, संकटी धावे मामा, करे लपवा छप्पी तो उताणा. आता बाळूमामांची अशी अनेक वाक्य इथे लिहून ठेवलेली आहे. आपण रांगेत लागलेलो आहे. तशी फार गर्दी नाही आहे. अर्ध्या तासात आपलं दर्शन होऊन जाणार. अतिशय चांगलं मंदिर हे बांधलेलं आहे इथे. बघा ही जी लेडी चाललेली आहे बाजूला, तसं या बाजूने ज्यांना खूप आजार आहे त्या लोकांसाठी ही स्पेशल व्यवस्था केलेली आहे. त्या बाईने अगदी नाकात नळी लावलेली अशी ती लेडी इथे दर्शनाला आलेली होती. इथली अशी आख्यायिका आहे की तुम्ही जो भाव मनात ठेवून येणार त्या भावानेच तुम्हाला बाळूमामा पावतात. आणि जर तुम्हाला काही आजार असेल तर नक्की बाळूमामांजवळ नवस बोलायचा आणि तो आजार दूर होतो, अशी बाळूमामांची एक आख्यायिका आहे. नवस पूर्ण झालेले लोक इथे परत दर्शनाला येतात. बरीच लोक आहेत ज्यांची नवस पूर्ण होतात आणि बाळूमामाच्या दर्शनाला ते येतात. बघा बाळूमामा हे धनगर समाजातील होते, परंतु मृत्यूनंतर ते देव बनले. आजही हजारो लोक म्हणतात की बाळूमामा नवसाला पावतात. बाळूमामा हे महाराष्ट्रातील धनगर समाजातील एक साधे मेंढपाळ होते. त्यांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला, पण लहानपणापासून त्यांच्यात काहीतरी वेगळं दैवी असल्याचं लोकांना जाणवत होतं. जनावरांची सेवा करत आणि साधं प्रामाणिक आयुष्य बाळूमामा जगत होते. आता आपण रांगेत बऱ्याच समोर आलेल्या आहे. आता आपण बाळूमामाचं दर्शन घेऊ.
जय बाळूमामा. बाळूमामा शरीराने आपल्यात नाहीत, पण भक्तांच्या मनात आजही बाळूमामा जिवंत आहेत. त्यांच्यावरची श्रद्धा इतकी प्रबळ आहे की अनेकांना आजही त्यांचे चमत्कार अनुभवायला मिळतात. अनेक लोक येऊन येथील दर्शन घेतात आणि बाळूमामा त्यांना त्यांच्या आजारापासून, त्यांच्या अनेक समस्यांपासून त्यांना दिलासा देतात. असे हे बाळूमामा. इथे एक हे जे समोर दिसतं आहे हे गुरुदत्तांचं मंदिर आणि हे जे समोर आहे हे हॉस्पिटल आहे, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हा दवाखाना आहे. येथे सगळे प्रकारच्या ट्रीटमेंट केल्या जातात. इथला पिवळा भंडारा प्रसिद्ध आहे आणि आम्ही पण पिवळा भंडारा लावलेला आहे. आता बघा एक आजी इथे काही विकायला बसली होती आणि हे आहेत गोड करवंद म्हणजेच पिकलेली करवंद. तसेच ही आहेत जांभळं. आजी एकदम दारात बसल्यामुळे तिला सगळे उठा म्हणत होते तिथून. तरी पण आजी आपला संसार चालवण्यासाठी ही फळं विकायला इथे दारात येऊन बसलेली होती. आम्ही हिच्याकडनं जांभळं घेतलीत आणि आता संपूर्ण श्रींच्या दर्शनासाठीही कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाहीत. असे आढळल्यास खालील मोबाईल नंबरशी संपर्क करावा. या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाही आणि लवकरच दर्शन होतं. काही फार वेळ लागलेला नाही आम्हाला दर्शन करायला. हे आहे बघा बाळूमामा देवस्थान. समोरून आपण बघतो आहे बाळूमामा देवस्थान. बाळूमामा देवस्थान आहे. हे बाळूमामा देवस्थान. सगळ्यांनी इथे भंडारा लावलेला दिसेल तुम्हाला. इथला पिवळा भंडारा. तुम्हाला काही धान्य जमा करायचं असेल महाप्रसादासाठी तर ते येथे जमा करायचं असते. आणि इथे बाळूमामाचा लाडू प्रसाद मिळतो. आता आपण महाप्रसादासाठी जाऊया पुढे. त्याकडे जाण्याचा मार्ग तर आपण त्याकडे जाऊ. देवाचा प्रसाद घेऊन आलेलो आम्ही आणि ते बघा देवाचा प्रसाद घेऊन बसलो. सगळी लोक देवाचा प्रसाद खातात आहे. बाळूमामाच्या देवस्थानातील बाळूमामांनी वापरलेली, बाळूमामांच्या काळातील ही भांडी, ही कपडे आणि हे सगळं आपलं श्रद्धास्थान आहे. आपण या सगळ्यांना जपायचा प्रयत्न करायला पाहिजे. ताक घेऊन राहिले. आजी कसं दिलं ताक? 10 रुपये. बघा आमच्या हो इथे ताक घेऊन राहिले 10 रुपये ग्लास. मला पण द्या ग्लास. तुम्ही ब्लॉग करताय काय? हा. देणगी येथे स्वीकारल्या जाते. अशी इच्छा मागतात बघा इथे. कॉईनवर काय भंडारा ठेवायचा कॉईनवर. आणि बघ तुझी इच्छा पूर्ण झाली बघ. तुम्हाला काही धान्य जमा करायचं असेल महाप्रसादासाठी तर ते येथे जमा करायचं असते. आणि इथे बाळूमामाचा लाडू प्रसाद मिळतो.
आता आपण महाप्रसादासाठी जाऊया पुढे. हे दादा आले आहेत बाळूमामाच्या दर्शनाला. दादा तुम्ही कुठून आलात? कर्नाटक आले. कर्नाटक वरून हां. बाळूमामाच्या दर्शनाला. तुम्ही पण धनगर समाजाचे का? आम्ही धनगर. तुमचा पेहराव पाहून वाटतो की तुम्ही धनगर समाजाचे आहात. मी ना व्हिडिओ करते आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील देवस्थानांची माहिती देते सर्वांना आणि म्हणून मी तुम्हाला विचारते आहे. थँक्यू दादा.